मला बघा चांगला मोर आलाय. बाहेर तिकडं माणसं काहीतरी करतायत. आपण थोडं लेट उठलोय. 7:30 पावणे 8 वाजायला आलेत. पण बाहेर जाऊया. आपली गाडी बघूया, गाडी धुवायला चान्स आहे का इथे. गाडी धुवून टाकूया. गाडी खूप घाण झाली आहे. मुंबईवरून आलोय तर. फणस बघा ना, छोटे फणस आहेत. फणस खूप धरणार आहे हा यावर्षी असं वाटतंय. तिकडे पाईप तर दिसतोय, बघूया त्याला पाणी येतं का. तिकडे पण एक नळ आहे, इकडे पण नळ आहे, बघूया. तर इकडे अशी गाडी लावून ठेवता आली तर आधी बघूया नळाला पाणी येतं का. इंद्रुपची हालत बघा मित्रांनो काय झाली आहे. बघा बघा शिटून ठेवलं आहे. ते इथलं नाही आहे, तो मुंबईचंच आहे. इथे पण थोडंफार झालं असेल, पण इथलं एवढं नाही आहे, मुंबईचं आहे. त्या नळाला पाणी आहे. ती गाडी आणूया आणि ते धुवून टाकूया. पाणी भरायला लावलंय बाल्डी. बाजूनीच रोड आहे पूर्ण. गाडी धुवून झाली आहे बघा. आणि आता गाडीला पाठी लावूया जिथे होती. मॅटिंग पण धुवून ठेवली आहे. आणि आतमधून थोडीफार घाण आहे, ती काढून टाकू आणि गाडी पाठीमागे तिथे लावून टाकू. चला.
तर मित्रांनो, गाडी बघा चकाचक वॉश करून टाकली आहे आणि आपली मॅटिंग पण सुकली आहे बऱ्यापैकी, ऑलमोस्ट सुकली आहे की आपण मॅटिंग गाडीत लावूया आतमध्ये. मित्रांनो, आपण गाडी धुवून टाकली सकाळी आणि आता आपण फ्रेश झालो आहे आणि तिकडे पाठीमागे बघा पूर्ण आंब्याची झाडं आहेत, आंब्याची पूर्ण बाग आहे. तर आपण एक फेरी मारून येऊया आंब्याच्या बागेमधून. हे रूम्स आहेत, माणसं काम करतात, आंब्याच्या पेठ्या बनवत आहेत, आंब्याच्या पेठ्या बनवत आहेत आणि गवत ठेवलं आहे पूर्ण. आंब्याला बघा चांगला मोहर आलाय आणि या हॉटेलचं नाव पण मोहरच आहे. इकडे माणसं काम करतायत, बॉक्स बनवत आहेत आंब्याच्या कॅरेटचा. छोटे आंबे येत आहेत, तसे आंबे येत आहेत मित्रांनो. पुढे आपण फेरी मारून येऊया, बघूया. वरती रस्ता गेलाय. भरपूर आंबे येणार आहेत ह्या टाइमला. आंब्यांना इकडे तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही पूर्ण एक आंब्याची मोठी बाग आहे, हापूस आंब्याची. आणि मी त्याच बागेत आलो आहे जिथे मी हॉटेल घेतलं आहे. मी सध्या आहे गणपतीपुळेमध्ये. गणपतीपुळेला आपण 3 दिवस आलो आहे. आज आहे दुसरा दिवस आणि काल आपण इकडे पोहोचलो दुपारी. सकाळी आपण 6 वाजता निघालो होतो काल. तर आपण आपल्या सरांसोबत आलो आहोत. तर आपले सर दुसऱ्या इथे बाजूला एक ब्लू ओशन म्हणून हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये आपले सर थांबले आहेत. आणि आपण त्याच्याच शेजारी एक छोटं हॉटेल आहे, छोटं पण नाही म्हणजे एकदम छान आहे, भारी आहे. त्याच्या बाजूला म्हणजे त्या बागेमध्येच हॉटेल आहे, ह्या बागेमध्येच हॉटेल आहे ते. तर तिथेच आपण थांबलो आहे. आणि बघा तुम्ही, मी ह्या बागेत एक फेरफटका मारण्यासाठी आलो. मला इथे येऊन खूप छान वाटतंय, असं वाटतं की आपल्याच आपण गावी आलो आहे. पण आपण गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे दर्शन घेण्यासाठी. तर आपण इथून 10:30 वाजेपर्यंत निघूया हॉटेलला त्या ब्लू ओशन, आणि तिथून आपण दर्शन घेण्यासाठी गणपती मंदिरामध्ये जाऊया. या बागेतून निघूया, आपल्याला हॉटेलला पण जायचं आहे. तर मित्रांनो, निघालो आहे आपल्या हॉटेलवरून, हॉटेल मोहरवरून हॉटेल ब्लू ओशनला जायला. इथे फवारा मारतोय बघा कलमांडला.
त्या ब्लू ओशन हॉटेलच्या समोरच मित्रांनो बीच आहे. तर बीचवरती पण जायचं आहे आपल्याला. आणि बीच तुम्हाला दाखवतो. त्या साईडला पूर्ण बीच आहे. पुरा समुद्र किनारा आहे, पुरा बीच. ॲक्टिव्हिटीज पण आहेत तिथे, इकडून दिसत आहेत. इकडे पण एक बाग आहे बघा, इकडे पण बघा पुरा बीच आहे. आणि आपलं हॉटेल आलं ब्लू ओशन करून हॉटेल आहे. पुढेच लावूया आपण, पुढे इथे लावूया. आपली गणपतीपुळेची ट्रिप चालू आहे. तर आज आपण सकाळी उठलो, गाडी वॉश केली आणि त्यानंतरला आपण बागेमध्ये, ज्या हॉटेलमध्ये आपण थांबलो आहे, हॉटेल मोहर करून, तिथे त्यांचीच एक मोठी बाग आहे आंब्याची. तर त्या बागेमध्ये आपण एक फेरी मारली, फेरफटका मारला. आणि त्याच्यानंतरला आपण थोडा वेळ हॉटेलला थांबलेलो आणि त्यानंतर आपण ब्लू ओशन हॉटेलला सरांना घेण्यासाठी आलो. आणि आता इथून आम्ही पुलेला जाणार आहोत, म्हणजेच गणपती मंदिरामध्ये जाणार आहोत. आणि तिथे दर्शन घेऊन त्यानंतरला पुढचं जे काय सर जसं बोलतील, बीचवरती जायचं तर बीचवरती, किंवा हॉटेलला दुसऱ्या कुठल्या हॉटेलला जायचं असेल जेवण्यासाठी किंवा काय, तर तसं पुढे आम्ही कंटिन्यू करू. पण ही व्हिडिओ इथेच मी एंड करतो आहे, कारण की ही व्हिडिओ खूप मोठी होईल. तर आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.